होलिका दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन हा सण अख्ख्या भारतामध्ये साजरा केला जातो। धुलेडी हा सण धुलंडी, धुळवंड, धुरडी, धुरखेळ किंवा चैत्यबंदी अशा नावाने ओळखला जातो। धुलिवंद साजरा करण्यामागील काय कारणे आहेत ते आज आपण जाणून घेऊया। नंबर 1, त्रेतायुगाच्या प्रारंभामध्ये विष्णूने धुलिवंदन केले होते। याच आठवणीत धुलेडी साजरी केली जाते। धूलवंदन अर्थात यात लोक एकमेकांना धूळ लावतात। नंबर 2, धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी लोक एकमेकावर चिखल धूळ फेकतात। पूर्वी धूल स्नान करत होते तेव्हा चिकणमाती किंवा मुलतानी माती शरीरावर लावण्याची परंपरा होती। नंबर 3, पूर्वी धुलेडीच्या दिवशी टेसूच्या फुलांचा रंग आणि गुलाल एकमेकावर टाकला जात होता। धुलिवंदनाला त्या लोकांच्या घरावर रंग टाकण्याची परंपरा देखील असते ज्यांच्या कुटुंबात एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला असेल किंवा काही जागी या दिवशी वर्षभरात गमी झालेल्या लोकांच्या घरी जाण्याची परंपरा देखील आपल्याकडे आता सुद्धा कार्यरत आहे। त्यांच्या कुटुंबाच्या लोकांवर प्रतिकात्मक रूपाने रंग टाकून काही वेळ बसण्याची परंपरा देखील अजून चालू आहे। नंबर 4, पूर्वी होलिका दहन केल्यानंतर धुलिवंदनाच्या दिवशी प्रल्हादाचे प्राण वाचले या आनंदात लोक एकमेकांना गळाभेट सुद्धा देत होते, मिठाई वाटत होते। आजही होळी मिलन करण्याची परंपरा कायम आहे, पण प्रल्हादाची आठवण कमीच लोकांनी काढली जाते। नंबर 5, आता धुलंडीच्या पाण्यात रंग मिसळून होळी खेळली जाते, परंतु धुलंडीला कोरडा रंग तर पंचमीला पाण्याची होळी खेळण्याची परंपरा आहे। दहन केल्यानंतर पुढील 5 दिवसात धुळवंड ते रंगपंचमी साजरी केली जाते। रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो। अनेक ठिकाणी होळीच्या दिवसामध्ये भांग आणि थंडाई पिण्याची प्रथा आहे, तर नैवेद्यात पुरणपोळी, कटाची आमटी, गुजिया इतर पदार्थ करण्याची परंपरा आजही कार्यरत आहे। मित्रांनो, कथा कशी वाटली आणि माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।